उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांच्या मनातील मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानावरून रोहित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली आहे। महायुतीमध्ये लाडकी खुर्चीसाठी स्पर्धा सुरू असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। तसंच फडणवीसांनी मवियापेक्षा महायुतीत लक्ष दिल्यास बरं होईल असा चिमटाही रोहित पवारांनी त्यांना काढलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश जेवरे। दादा, सध्या महाविकास आघाडीमध्ये तसं जर पाहिलं तर मुख्यमंत्री पदाचा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आल्याचं पाहावयास मिळतं। नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना या ठिकाणी असं सांगितलं की शरद पवारांच्या डोक्यामध्ये 3-4 नावं आहेत, पण त्यात उद्धव ठाकरे नक्कीच नाही आहेत। नाही, देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोललं आणि ते तसं झालं असं कोण म्हणलं आहे? एक तर देवेंद्र फडणवीस साहेबांची पार्श्वभूमी आपण जर बघितली ते खरं कधीच बोलत नाही। त्यामुळे त्यांनी दिलेल्या वक्तव्यावर म्हणजे आज बोलणं म्हणजे हास्यास्पद ठरू शकतं। शेवटी पवारसाहेब असतील, राहुल गांधीजी असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, हे तिघं बसणार आणि निर्णय त्या ठिकाणी घेणार। मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या बद्दल विचार करण्यापेक्षा महायुतीमध्ये जी भांडणं लागली लाडक्या खुर्चीवर त्याच्याबद्दल थोडंसं बघावं। त्याच्याचबरोबर कोण तिथं प्रतिनिधित्व करणार आणि मनामध्ये सगळ्यांच्याच इच्छा दिसत आहेत। एका बाजूला अजयदादांकडे सुद्धा मग योजनेचं नावच ते बदलतं। मग मुख्यमंत्री हे जे नाव आहे या योजनेचं, लाडकी बहीण योजना, त्याचं नावच त्यांच्या पक्षाला तिथं बदललेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आधी पहिल्या घरात आपण बघावं आणि मग बाहेरच्या दुसऱ्यांच्या घरात तुम्ही बघत राहावं असं मला वाटतं। आपण पाहिलं की नुकताच जामखेड येथे दहीहंडीचा कार्यक्रम झाला, त्यावेळेस उत्साही कार्यकर्त्यांनी तुमच्याबद्दल बी बॅनर फडकवले की बुवा भावी मुख्यमंत्री म्हणून। शेवटी कार्यकर्त्याचं प्रेम असतं आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते व्यक्त होत असतात, तो एक भाग होता। शेवटी एखाद्या कार्यकर्त्याला स्वइच्छेने आणि प्रेमाने एखादा वोट केला असेल तर त्याला आपण खूप काही बोलू शकत नाही। ते प्रेम फार महत्त्वाचं असतं। आज पदाची लढाई नाही तर विचाराची लढाई, आणि आम्ही विचाराची लढाई आता खेळत आहोत। गणेश जेवरे, अहमदनगर।